हरि देव राम कृष्ण देव राम कृष्ण हरि देव राम कृष्ण देव राम कृष्ण हरि देव राम हरि देव राम देव राम हरि देव राम Hare
राम 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 कृपावंत कीर्ती कृपा कृपावंत कीर्ती कृपावंत दीन बहु आवडते दीन बहु हॅलो. श्री हरिभक्तपरायण अशोक महाराज देवकते पुढे म्हणतील, त्यांना साथ करतील महाराजासोबत आलेले गायक.
रे आ कृपावंत कीर्ती कृपावंत कीर्ती
आ
हॅलो हॅलो विठ्ठला हॅलो विठ्ठला विठ्ठला राम राम बाहेरचा आवाज येऊ द्या, फक्त आपल्याला आला तरी बाद झाला. राम 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 राम. बेस कमी करा थोडासा, ट्रबल द्या नॉर्मल. राम 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 राम. ठकठका राम राम. हरी. कृपावंत किती दीन बहु आवडते, त्यांचा भार वाहे माता करी योग क्षेम चिंता. भुलोनी देवाट करी धरुनी दाविनीट, त्यांचा भार वाहे माता करी योग क्षेम चिंता. तुका म्हणे जीवे अनुसरल्या एक भावे, त्यांचा भार वाहे माता करी योग क्षेम चिंता. सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अभेर. कृपावंत किती दीन बहु आवडते, त्यांचा भार वाई माता करी योग क्षेम चिंता. विश्वचैतन्य भगवान श्री ज्ञानोबाराय, वैराग्य भास्कर जगद्गुरु तुकोबाराय, तसेच भगवान परमात्मा यांचे चरण नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात करतो. या कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनी श्री संत श्रेष्ठ वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे अखिलेश्वाचे परमार्थ प्राण संत हृदय सम्राट जगद्गुरु श्री तुकोबार यांचा 4 चरणाचा मृत्यू लोकातील समस्या मनुष्य जातीला भगवान परमात्माचा परिचय करून देणारा असा अभंग आहे.
तुकोबाराय म्हणतात माझा भगवान परमात्मा नेमका कसा आहे तर तो अत्यंत कृपावंत आहे. म्हणले किती कृपावंत आहे शब्दामध्ये सांगता येत नाही म्हणून प्रश्नार्थक चिन्ह. कृपावंत किती म्हणजे शब्दाच्या पलीकडे त्याची कृपा आहे. पण ऐका ना, जो भक्त देवाच्या पायावरती आपला जीव ओवाळून टाकतो देव त्याच्यावरती कृपा करतो. दीन बहु आवडती. एवढंच काय, एखादा साधक परमार्थ साधना करत असताना मार्ग चुकला आणि परमार्थ वाट सोडून इतर मार्गाला प्रवृत्त झाला तर भगवान परमात्मा त्या भक्ताचा हात धरतो, म्हणतो हे बघ तुझ्या वाटेने चाललास ना ती वाट चुकलेली आहे, बोलून दे वाट. तो कोणाची वाट विसरू देत नाही महाराज. मग तो कृपा करतो, भार वाहतो, वाट दाखवतो. हे सगळं भगवान परमात्मा नेमकं कोणासाठी करतो तर सरते शेवटी तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे जीवे, ज्या भक्ताने आपला जीव देवाच्या पायावरती ओवाळून टाकला देव त्याच्यावरतीच कृपा करतो. असा अभंगाचा अशी विठ्ठल 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 विठ्ठल. टाळी 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 टाळी. हा एक टाळी, हा टाळी वाजवा. ह्या महाराष्ट्र भूमीला लाभलेली वारकरी संप्रदायाची परंपरा आणि या परंपरेला अनुसरून आपला विराट आणि भव्य दिव्य स्वरूपातील अखंड हरिनाम सप्ताह तथा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळा व वर्धापन दिन त्या निमित्ताने पुण्य पावन आपल्या श्री क्षेत्र होकारणा नगरीमध्ये सर्व संत महंताच्या कृपाशीर्वादाने उपस्थित सर्वच महाराष्ट्रातील दिग्गज आदरणीय श्री हरिभक्त पारायण गायनाचार्य, मृदंगाचार्य, कीर्तनकार, आचार्य, रामायणाचार्य, भागवताचार्य, शिवमहापुराण कथाकार, सकाळीचं ज्ञानेश्वरीचं व्यासपीठ करणारे, गाथा भजन, गाथा पारायण करणारे, काकडा करणारे, हरिपाठ करणारे, सकाळचे अन्नदाते, दुपारचे अन्नदाते, संध्याकाळचे अन्नदाते, जेवायला येणारे, जेवण फक्त घरी जाणारे, सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. हा सर्व संत महंताच्या कृपाशीर्वादाने भव्य दिव्य नामयज्ञ महोत्सव आहे. आजची 6व्या दिवसाची कीर्तन रूपे सेवा माझ्याकडे आली त्याबद्दल समस्त गावकरी मंडळी, समस्त कार्यक्रम कमिटी मंडळी आणि समस्त उपस्थित श्रोते मंडळी सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. विशेष आजच्या कीर्तनाचं सौजन्य आपल्या परिसराचं वैभव आदरणीय पांडुरंग रामराव गवते पाटील यांच्या माध्यमातून ही कीर्तनाचं सौजन्य त्यांच्यामुळे त्या ठिकाणी येण्याचा योग प्राप्त झाला. आदरणीय पांडुरंग दादा गवते यांना देखील धन्यवाद देतो. उपस्थित सर्वच गायनाचार्य, मृदंगाचार्य, त्यामध्ये ज्यांनी सुंदर समोर अशी सुंदर चाल गायली, आदरणीय श्री हरिभक्तपरायण आपल्या पंचक्रोशीचं वैभव
संगीत विशारक संगीत अलंकार आमचे परमश्रेय आदरणीय श्री हरिभक्तपरायण अशोक महाराज देवकते मंडलापूरकर महाराजांमुळेच या ठिकाणी सेवा करण्याचा योग प्राप्त झाला. महाराजांनी सुंदर चाल गायली. महाराज देखील धन्यवाद देतो त्यांना. तोला मोलाचा ज्यांनी चालीला पाठीमाग सहकार्य केलं. माझ्याबरोबर आलेले आमचे ज्येष्ठ बंधू आदरणीय श्री हरिभक्तपरायण भजन सम्राट बालासाहेब महाराज रसाळ महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. त्याचप्रमाणे भगवान शुभदेव बाबाच्या भाषेमध्ये सांगायचं ठरलं तर इंद्रो व दिन मृदंगम जय जय सुकुमारा कीर्तने ते कुमारा. गोड मृदंग वादक महाराजासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा महाराज. आदरणीय श्री हरिभक्तपरायण मृदंग विशारद मृदंग अलंकार पांडुरंग महाराज रणेर महाराष्ट्रातील टॉप 10 पैकी मृदंग वादक आदरणीय श्री हरिभक्तपरायण आमचे ज्येष्ठ गुरुबंधू ज्यांची खूप मोठी वारकरी संप्रदायाची मोठी संस्था आहे मृदंग साधना गुरुकुल. त्या संस्थेतील माधवराज महाराज नरवडे यांचे पटशिष्य श्री हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांना देखील धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे आपल्या पंचकृषीचं वैभव श्री हरिभक्तपरायण संगीत विशारक संगीत अलंकार निळकंठ महाराज कल्लाळीकर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय श्री हरिभक्तपरायण गोविंद महाराज आणि आदरणीय श्री हरिभक्तपरायण सचिन महाराज ज्ञानेश महाराज नाही आमच्याकडे असेच एक महाराज आहे त्यांचं नाव सचिन आहे म्हणून त्यांना देखील धन्यवाद देतो. उपस्थित सर्वच गायनाचार्य मृदंगाचार्य उपस्थित सर्वच गावकरी मंडळी सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. बाबांचा फोटो पाहून अभंग सुचला बरं का. आदरणीय श्री हरिभक्तपरायण वारकरी संप्रदायाचं वैभव खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाचे मुख्यमंत्री म्हणता येईल आहे का नाही. बरं चंद्रशेखर बाबा देगलूरकर यांच्या माध्यमातून 4 वर्ष चातुर्मास करण्याचा योग आला आणि त्यांच्याच कृपा आशीर्वादाने अभंग सेवेसाठी निवडला. विठ्ठल खरंच तुम्हा गावकऱ्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे बरं का. गाव छोटंसं आहे, गाव खेडेगाव आहे, पण पांडुरंग परमात्माच्या जागृत देवस्थान आपल्या त्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये समस्त गावकरी मंडळीने मिळून हा भव्य दिव्य नामयज्ञ महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे. कीर्तनकाराचं स्वागत तर खूपच भव्य दिव्य केलं तुम्ही बरं का. माझ्या लग्नात पण एवढा हार नव्हता. खरंच तुम्हा गावकऱ्यांचे कोटी कोटी धन्यवाद देतो. ऐका, सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरू श्री तुकोबा यांचा 4 चरणात. माझा आवाज व्यवस्थित येतोय तुम्हाला? इकडं महिला मंडळी वगैरे हे मग समोरचे झोपायलेत का म्हणून का सुरुवातीलाच असं बसतात तुम्ही? नाही माझ्याकडे लक्ष द्या थोडं. ऐका, सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरू श्री तुकोबा यांचा 4 चरणाचा अभंग आहे. अभंगातील भाव अत्यंत महत्वाचा आहे. जगद्गुरू श्री तुकोबा प्रस्तुत अभंगाद्वारे तुम्हा आम्हाला म्हणजे आपल्या सर्वांना मृत्यू लोकातील समस्या मनुष्य जातीला भगवान परमात्माचा परिचय करून देतात. आता ऐका, आपल्या गावाचं सुंदर मंदिर आहे. कशाचं मंदिर आहे हे? पांडुरंग परमात्म्याचं. मग अभंगामध्ये जो तुकोबांनी परिचय करून दिलेला आहे तो देवाचाच परिचय आहे. नेमका आपल्या समोर दिसणारा देव कसा आहे आणि देव कसा ओळखायचा ह्या 2-3 मार्गाने तुकोबार आपल्याला सांगतात. ऐका, नाहीतरी मृत्यू लोकामध्ये आपण माणूस म्हणून जन्माला आल्याच्या नंतर आणि तुम्ही आम्ही जर स्वतःला मनुष्य म्हणून घेत असू तर आपलं त्यांना उठवा. तुम्ही डुकल्या घेऊ नका ना. आपलं मी एकाला पण झोपून देणार नाही, अजिबात नाही, डुकली सुद्धा नाही. आपला नियम म्हणजे नियम. बाहेर बसल्याने 2 तास तांबाखू खायचे नाही कोणी. आता सांगतो, समोर इकडे तिकडे बसलेत मोबाईल मध्ये कोणी मुंडकं घालायचं नाही 2 तास. पुन्हा काय दिवसभर खालीवर ढकलायचं ते ढकला, पण 2 तास नियम पाळा. ऐका, तुम्ही आम्ही जर स्वतःला मनुष्य म्हणून घेत असू आणि आपण स्वतःला माणूसच म्हणून घेत असू, आपलं पहिलं आद्य कर्तव्य आहे की आपल्याला आपल्या देवाचा परिचय झाला पाहिजे. देवाला ओळखून केलेला परमार्थ हा शुद्ध परमार्थ आहे. नाहीतर आयुष्यभर नामसाधना केली, आयुष्यभर पंढरपूरची वारी केली, त्याची एकादशी धरली, त्याचं व्रत वैकल्य केलं आणि मरेपर्यंत आपल्याला देवाचा परिचय झाला नाही तर तुकोबा म्हणतो तो परमार्थ सुद्धा आंधळ आहे महाराज. अगदी सोपं सांगू का तुम्हाला? बघा, ऊसाच्या आजूबाजूनी मोर निघतात बरं का. मोर माहिती ना तुम्हाला? वंश मोर नाही बरं का, फक्त मोर. मोर निघतात. त्या मोराने असा पिसारा फुलवला. मोराने पिसारा फुलवल्याच्या नंतर त्याच्यावरती अशी बारीक बारीक रंगीबिरंगी नक्षी असते ना, त्या नक्षीला इकडे काय म्हणतात? त्या रंगीबिरंगी मोरपंख. पण मोरपंखावती नक्षी असते. आमच्या बीड जिल्ह्यात त्याला डोळे म्हणतात. इकडं डोळेच म्हणतात. म्हणजे कसं शब्दातला फरक आहे म्हणून विचारलं.
कसं अशोक महाराज शास्त्र असं सांगतं, पिंडे पिंडे मतरी भिन्ना कुंडे कुंडे नवम पहा, जातो जातो नवा जरा भिन्ना वाणी मुखे मुखे. म्हणजे विहीर बदलली की विहिरीच्या पाण्याची काय बदलती, चव बदलते. तालुका बदलला की थोडी भाषा बदलते. जिल्हा बदलला की भाषा बदलते. तुम्हाला इकडे कर्नाटकची बाउंड्री बरोबर आहे ना, थोडा शब्दामध्ये फरक असू शकतो. महिला मंडळी तुमच्याकडे लेकीचं नवऱ्याला काय म्हणतात, झालं नाही कोणाचं? मग लेकीच्या नवऱ्याला काय म्हणतात तुमच्या लेकीच्या नवऱ्याला? जावई आमच्याकडे हलकट म्हणते. तुम्ही म्हणाल कसं काय, तुम्ही त्याला देऊन बघा, ते काही घेऊन जाते. तुम्हाला नेतय का नाही बाबा, काही नेतय महाराज. सुरुवातीला आपली पोरगी नेतय, पुन्हा सासरवाडीला गव्हाचं पोतनी ज्वारीचं पोतनी, सासरवाडीला आल्या दुधाची बाटली भरून नेतात का हो? पण तो हलकट नेतोय का नाही कोण, ते तुमच्याकडे म्हणते जावाई त्याला. म्हणजे माझी भाषा तुम्हाला कळायला लागली. ऐका, माऊली म्हणले एखाद्या मोराने भरपूर पिसारा फुलवला, पिसाऱ्यावरती बारीक बारीक नक्षी आहे. किती नक्षी आहे? 1000-2000 डोळे आहेत. पण त्या मोराला जर समोरचे 2 डोळे नसले तर त्या मोराला कोणता मोर म्हणावं लागन? आंधळा. पाठीमागचे डोळे काय कामाचे आहेत का बाबा? नाही ना. ऐका, माऊली म्हणले मोरा अंगी असोशे पिशा असती बहुशे, पर एक लेची दृष्टी नाही शे तैशी ते गा. तसा एखादा मनुष्य परमार्थामध्ये प्रवृत्त आहे, म्हणजे त्याला काकडा पाठ आहे, हरिपाठ पाठ आहे, गाथा पाठ आहे, ज्ञानेश्वरी पाठ आहे, वारकरी संप्रदायाचं सगळं कर्तव्य पार पाडलं, पण मरेपर्यंत त्याला देवच माहीत झाला नाही, मग त्यांनी केलेला परमार्थ सुद्धा कसा आहे? आंधळे ते तुका म्हणे हा संसारी, आंधळे ते तुका म्हणे हा संसारी, जेही नाही हरी ओळखी, जेही नाही हरी ओळखी, आंधळे ते तुका महाराज, जिही नाही हरी ओळखीला. कोणत्या आंधळीत? आंधळी तुका म्हणे संसारी. डोळे असणाऱ्याला आंधळे म्हणले नाही आणि डोळे नसणाऱ्याला आंधळे म्हणले नाही. मग डोळे असून ज्यांनी देवाला पाहिलं नाही ती माणसं कशी? आंधळी. म्हणजे आपलं पहिलं काय कर्तव्य, आपल्याला देवाचा परिचय झाला पाहिजे. नाहीतर माऊली म्हणले मग देव न पाहता केलेलं भजन कसं आहे का? येर मातीने भजन ते वायाची गाणी आण आणि कर्माचे डोळे ज्ञान विषयानंद झाले. येर बहुत जोडती किरटी, जयाची भजने भोगासाठी आणि विषयात मेरी दृष्टी विषयानंद झाली. म्हणजे माझा एकच मुद्दा आहे की देवाला ओळखून परमार्थ करावा. अजून सोपं सांगू का तुम्हाला? सोपं. आपण ज्या कार्यासाठी आलेलो आहोत त्या कार्याचं आपल्याला संपूर्ण ज्ञान पाहिजे, बरोबर आहे का नाही? समजा आपण जर जेवायला बसलो, जेवायला तर जेवायला बसल्याच्या अगोदर आपल्याला अगोदर 2 गोष्टी माहीत पाहिजेत. कोणत्या कोणत्या? पहिली गोष्ट पंगत कुणाची आणि दुसरी गोष्ट जेवाय काय केलंय हे तर लक्षात राहील ना. काय माहित पाहिजे? पहिलं पंगत कुणाची आणि दुसरं जेवाय काय केलंय. समजा जेवाय श्री गुलाबजामुनचा बेत आहे आणि नेमकी त्या दिवशी एकादशी, जमन का बाबा? डुप्लिकेट माळकरी म्हणते एखादी सोडून देऊ म्हणतात ना का? पण हाडाचा माळकरी खाईन का? लय लोकांनी माळा काढल्या, इकडे काढल्या का नाही काय माहिती. कधी? कोरोना काळात काढल्या ना महाराज. पण ऐका बर का, त्याच लोकांनी माळा काढल्या ज्यांनी घातल्या होत्या. बोलणं लक्षात आले ना? ज्यांनी घातल्या होत्या त्यांनीच माळा काढल्या. पण जे खानदानी माळ करीत ना ते मेले पण माळा काढल्या नाहीत. म्हणजे पहिलं काय माहित पाहिजे आपल्याला, जेवाय काय केलं. दुसरी पंगत कुणाचे? 2 मित्र होते महाराज. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मोटरसायकलवर फिरायला निघल्याच्या नंतर त्यांना आता भूक लागली. कुठं ओळखीचं गाव नाही, ओळखीचे माणसं नाही, काही नाही. ते म्हणले चला कुठंतरी हॉटेलमध्ये नाश्ता जेवण वगैरे करू. पण त्याच्यात एक जण म्हणलं हॉटेलमध्ये जेवण करण्याच्या अगोदर आपल्याला आपले खिशे तपासावं लागतील का? पैसे आहेत का? कसे खिशे तपासले तर खिशात 1 पण रुपया नाही. मग म्हणला बाबा हॉटेलमध्ये जेवण केलं तर भांडेच घासावे लागतील. ह्याच्यापेक्षा बहुतेक म्हणलं आज लग्न तिथंही कुठंतरी लग्न लागलं असन, वराड जेवाय बसला असन. एवढ्या मोठ्या वराडात आपल्याला कोण विचारतंय म्हणला कुठून आलात? पण एक जण म्हणला नाही रे, जर विचारलं तर हुशार होते. त्याच्यातलं एक जण म्हणला तुला विचारलं तर तू म्हण नवरीकून आलो.
आणि मला विचारलं तर मी म्हणतो नवरदेव कोण आलो, आणि हे बसले जेवायला महाराज. वाढणारा आला, म्हणला घ्या बुंदी बुंदी बुंदी. वाढणाऱ्याच्या लक्षात आलं हे आता नवीन चेहरे दिसायलेत, मगाशी नव्हते. एकाला विचारलं का रे तू कोणा कोण आला, तो म्हणला मी नवरी कोण आलो. दुसऱ्याला विचारलं तू कोणा कोण आला, तो म्हणला मी नवरदेव कोण आलो. वाढणारा म्हणला उठा, हे जेवण वर्ष श्राद्धाचं आहे. तुम्ही असेच बसतात का? मला सांगायचं काय, जेवायला बसल्याच्या नंतर या गोष्टी दोन माहीत पाहिजेत ना. तसं परमार्थ साधना करत असताना तुकोबाराय म्हणतात आपल्याला आपल्या देवाचा परिचय झाला पाहिजे. महाराज आम्हाला कळालं काय, देव ओळखून परमार्थ करावा. पण प्रश्न नंबर 2, देव ओळखायचा कसा. ऐका बरं का, देव कसा ओळखायचा. तर तुकोबारायने गाथ्यामध्ये देव ओळखण्याचे 3 मार्ग सांगितले. 3. पहिला मार्ग देवाचं स्वरूप ओळखावं, दुसरा मार्ग देवाचं सामर्थ्य ओळखावं, आणि तिसरा मार्ग देवाचा स्वभाव ओळखावा. विठ्ठला तीन गोष्टीने आपल्याला देवाचा परिचय होतो. काय काय ओळखावा आपण देवाचं. पहिलं काय कळायला पाहिजे, देवाचं स्वरूप. देव स्वरूपाने पसंत पडला. नंबर 2 तुकोबाराय म्हणतात देवाचं सामर्थ्य कळायला पाहिजे, आणि देवाचं सामर्थ्य कळालं देवाचा स्वभाव कळायला पाहिजे. या 3 गोष्टी आपल्याला समजल्या तर समजायचं आपल्याला मरेपर्यंत देव भेटलाच. बघा जसं की आता उन्हाळा अर्धा तर झालाय, बरोबर आहे का नाही. आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीचे लग्न झाले की माणसाचे लग्न चालू होते. इकडं माणसाचे होते का पोराचे? आमच्याकडे माणसाचे व्हायला लागलेत. म्हणजे 40 पर्यंत लग्नच व्हायना चोपदार. आणि 40च्या पुढे ते काय माणसं राहतात काय, पोरं राहतात काय, माणसंच होतात का नाही. आता माणसाचेच म्हणावं लागेल ना. आणि मग ते लग्न चालू झाले की नवरीकडचे माणसं नवरदेव बघायला जातात, नवरदेवाकडचे माणसं नवरी बघायला जातात. समजा जर तुम्ही नवरदेव बघायला गेले आणि नवरदेव जर तुमच्या मुलीसाठी पसंत करून घ्यायचा असेल तर नवरदेव ओळखण्यासाठी तुम्ही किती गोष्टी पाहतात. तुम्ही गेलते का पण कधी का तुम्हाला कोण नेलच नाही. त्यांना उठवा, ते लडुकल्या गेले, ते उठवा उठवा. हा नाही का, तुम्ही गेलते ना. समजा जर नवरदेव ओळखायचा असेल तर किती गोष्टी पाहिल्या जातात. 3 कोणत्या कोणत्या आहे का. पहिलं नवरदेवाचं स्वरूप ओळखावं, दुसरं नवरदेवाचं सामर्थ्य ओळखावं, आणि तिसरा नवरदेवाचा स्वभाव ओळखावा. या 3 गोष्टी कळाल्या की समजायचं नवरदेव आपल्याला पसंत पडला. समजा तुम्ही नवरदेव बघायला गेले आणि नवरदेवाचं तुम्हाला स्वरूप पसंत पडलं. स्वरूप म्हणजे काय, तो काळा आहे का गोरा, उंच आहे का खुजा, शरीराने आडदांड आहे का सडपातळ आहे, हे 2च आहेत ना. समजा तुम्हाला नवरदेव स्वरूपाने पसंत पडला, अशोक महाराज हसू नका. समजा जर नवरदेव तुम्हाला स्वरूपाने पसंत पडला, लगेच सुपारी फोडतेत का इकडं. कसं आहे, नवरदेव दिसायला चांगला असल्याबरोबर सुपारी फोडतेत का, नाही. नंतर 2 नंबरची गोष्ट तपासतात, नवरदेवाचं सामर्थ्य. बरोबर आहे का नाही. समजा नवरदेव तुम्हाला स्वरूपाने पसंत पडला, गावात 1 नंबरचा देख नाही पण भिकारी, देताना पोरगी नाही ना. नंतर दुसरी गोष्ट तपासली जाते, नवरदेवाचं सामर्थ्य. आता ऐका, नवरदेव स्वरूपाने चांगला आहे आणि नवरदेव सामर्थ्याने पण चांगला आहे. म्हणजे गावात दिसायला 1 नंबर आहे आणि अख्ख्या गावात सगळ्यात श्रीमंत तोच आहे. 2 गोष्टी आपल्याला पटल्या, लगेच सुपारी फोडायची का, नाही. तिसरी गोष्ट काय तपासावं लागेल, नवरदेवाचा स्वभाव. बरोबर आहे का नाही. समजा नवरदेव मुलगा गावात दिसायला 1 नंबर देखणा मुलगा आहे, गावात त्याच्यासारखा कोणी श्रीमंत नाही, पण त्याचा स्वभाव असा आहे तो 5 वाजता हरिपाठाला न येता झुलत येतो. इकडे कोणी झुलत नाही वाटतं. झुलत येणे वाक्यात प्रयोग करा. मुखेड काय आपल्याला जास्त लांब नाही, बरोबर आहे ना. बाजारच्या दिवशी बरेच झुलत येतात ना बाबा. बाबा खरं बोलले बरं का. म्हणजे ह्या 3 गोष्टीने जसा नवरदेव तपासला जातो ना, बरं ह्याच्यात पण लय गमत आहे महाराज. आपण खेडेगावातले माणसं आहेत, खेडेगावातली मुलगी खेडेगावातच दिली पाहिजे आणि शहरातली मुलगी शहरातच दिली पाहिजे. शहरातली मुलगी खेड्यात आल्यावर ती नांदत नाही आणि खेड्यातली मुलगी शहरात गेल्यावर तिला नांदता येत नाही. हे लय अवघड आहे. आमच्या बीड जिल्ह्यामध्ये एका माणसाने मुंबईची पोरगी आणली. आता हे आता म्हशीचा गोठा आणि तिकडे तिची 10 मजली बिल्डिंग, ह्या आली इकडं राहायला. आता खेडेगावातली सासूबाई म्हणजे जगदंबेचा अवतार. सासूबाई सकाळी सकाळी सुनबाईला म्हणले उठ म्हशीला वैरण टाक.
हिला पहिली गोष्ट म्हैस कशाला मानतात हेच माहित नाही. ते म्हणले उठ म्हशीला वैरण टाक. ही कशी तरी वैरणीची पेंडी घेऊन म्हशीच्या गोट्यात गेली. म्हैस रवंत करत होती, म्हशीच्या तोंडाला आला होता फेस. तिने तो फेस पाहिला आणि तशीच पेंडी घेऊन माघारी आली. सासूबाई म्हणजे टाकली का वैरण? ती म्हणली आत्याबाई म्हैस अजून ब्रशच करती. म्हणजे खेड्यातली मुलगी शहरातली मुलगी खेड्यात चालती का? नाही. तशी खेड्यातली मुलगी शहरात चालत नाही महाराज. एका मुंबईच्या माणसाने खेड्यातली मुलगी केली पैसे देऊन. आमच्याकडे असंच चालू आहे बरं का. पैसे देऊन मुलगी केली, मुंबईला नेली महाराज. आणि मुंबईला 1 वर्ष झालं त्यांच्या लग्नाला. हिला काय हॉटेल बिटेल काय माहित नव्हतं. हिला एकच वडा पाऊन दबके खाव. खेडेगावात काय आता ते 1 वर्षाच्या नंतर लग्न झाल्यावर आता नवीन काहीतरी निघलंय. ते 1 वर्षाला काय साजरा करतात? आणि तू झालं काय? आतापासूनच तयारीत आहे. करायचं का लग्न मग? तू हो म्हणलं तरी भेटत नाही. तू टेन्शन घेऊ नको. इथं माझ्या वयाचे 10 जण आहेत आमच्या गावात. 1 वर्ष झाले अॅनिव्हर्सरी करते. हे बायकोला घेऊन गेलो 5 स्टार हॉटेलमध्ये जेवायला. वेटर आला. वेटर म्हणला काय पाहिजे? हा नवरा मला एक काम करा, मेनू कार्ड आणा. ती म्हणली माय मला पण मेनू कार्डच खायचंय, मला पितेत द्या. हे माहित नसले असं होतं ना. म्हणजे खेड्यातली खेड्यात, शहरातली शहरात. ऐका, तिन्ही गोष्टीने भगवान परमात्मा तपासतात. आपल्याला काय पाहिजे? देवाचं पहिलं स्वरूप. म्हणजे भगवान परमात्मा स्वरूपाने कसा? तर ऐका, वेदाला विचारलं श्रुती मातेला, का ग श्रुती तो देव पाहिलाय का? श्रुती माता म्हणली मी पाहिलेला देव हा 2 प्रकारचा आहे. म्हणले कसा? ऐका, देवा व ब्रह्मण रूपे मूर्तंच अमूर्त एवच. हा मी पाहिलेला एक तर देव सगुण साकारातला आहे आणि मी पाहिलेला आहे देव निर्गुण निराकारातला आहे. मग सगुण साकार देव म्हणजे कसा? समा चरण दूती विठवरी साजरी. ज्या मंदिरात जो भगवान परमात्मा आपल्या डोळ्यासमोर दिसतोय ना, हेच वर्णन तुकोबाराने गात्याच्या सुरुवातीला केलं. म्हणजे माझा भगवान परमात्मा कसा? तर तुकोबारा म्हणतात ज्याची दृष्टी सम आहे, ज्याचे पाय सम आहेत, जो विठेवरती उभा आहे आणि ज्याचे हात कमरेवरती आहेत, तो भगवान परमात्मा म्हणजे सगुण साकार. समचरण दृष्टी विठेवरी साजिरी. किंवा एक अभंग सगळ्यांना पाठ आहे बघा. ज्या अभंगामध्ये जगद्गुरु श्री तुकोबारांनी पांडुरंग परमात्म्याचं सगुण साकारातलं वर्णन केलंय. कोणता? सुंदर ते ध्यान हे विठेवरी. अभंग पाठ आहे का नाही सगळ्याला? अभंग पाठ नाही असा माणूस आहे का बरं? हा नाही ना. आणि ज्याला अभंग पाठ नाही तो माणूसच नाही. बरोबर आहे का नाही? कारण सगळ्या सुरुवातीला अभंग म्हणला जातो का नाही? म्हणजे भगवान परमात्म्याचं स्वरूप सगुण साकारातले. पण ऐका ना, श्रुतीने तर 2 प्रकारे देव सांगितलाय. देवा व ब्रह्मण रूपे मूर्तंचे अमूर्त एवच. हा महाराज आम्हाला कळलं सगुण साकार. पण का हो? भगवान परमात्मा म्हणजे निर्गुण निराकार कसा? तर ऐका, त्याचं वर्णन माऊलीने 17व्या अध्यायामध्ये केलं. माऊली म्हणजे ते किर अनाम अजाती परी अविद्या वर्गाची राथी माझी ओळख हवा या श्रुती खुन केली. 3 गोष्टी तिथं येत नाहीत. म्हणजे काय काय? नाम रूप संबंधू, जाती क्रिया भेदू आणि आकाराशीच प्रभाद वस्तूची नाही. याला म्हणायचं निर्गुण निराकार. किंवा जगद्गुरु श्री तुकोबारा निर्गुण निराकाराचं वर्णन करतात बघा. कोणतं?
तीन तत्व त्या ठिकाणी येत नाहीत. तुकोबाराने सांगितलं कोणते? सत्य ज्ञानानंतर गगनाचे प्रावर्ण आणि पुढं मापा काय काय नाही. नाही रूप वर्ण गुणा देते नाही रूप वर्ण आय देते नाही रूप वर्ण तुकोबाराने पांडुरंग परमात्म्याचं निर्गुण निराकारातलं वर्ण नाही म्हणजे नाही रूप वर्ण गुण तीन गोष्टी नाहीत. रूपही नाही, रंगही नाही आणि नाही रंग नाही रूप घरोघर झोपलेले म्हणते ना आता कीर्तन पेटलं बघा. ऐका नाही ऐका, हे संत कबीरदासाचं वर्णन नाही. कबीरदास म्हणतात निर्गुण निराकार म्हणले कसा? रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. तो भगवान परमात्मा म्हणजे निर्गुण निराकार. आता हे काय देवाचं? झोपा तुम्ही झोपा. उशा आणल्यात का? नाही, हे काय देवाचं स्वरूप. आता आपल्याला देव स्वरूपाने पसंत पडला, फोडायची का सुपारी? नाही नाही, अजून काय तपासावं लागेल? देवाचं सामर्थ्य. वा, सामर्थ्य म्हणजे भगवान परमात्माचं सामर्थ्य कसं? तर भगवद्गीतेने देवाचं सामर्थ्य सांगितलं महाराज. गतीर भरता प्रभू साक्षी निवास सुरनाम सुरत प्रभो प्रलस्थानम निधानम बीजमवियम. म्या वेद म्या बोलविल्या विदू बोली, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले, किंवा वृक्षाची पाने भगवान परमात्माच्या हातात आहे. आपल्या हातात काही मान नाही महाराज. तुझी या सत्याला वेदाची बोल, तुझी या सत्याला वेदाची बोल, तुझी या सत्याला वेदाची बोल, तुझी या सत्याला वेदाची बोल. सूर्याशी चालले तुझ्या मळे, सूर्याशी चालले तुझ्या मळे, ऐसा तू समर्थ प्रभुचा धनी
महाराजाचा अभंग. आणि नामदेव महाराजाने देवाचं मोठेपण सांगितलं. म्हणले काय? ऐसा तू समर्थ. समर्थ म्हणजे सामर्थ्य ना महाराज देवाचं. म्हणले कुठला धनी? आपल्या गावचा नाही ना, कुठला? तालुक्याचा, ब्रह्मांडाचा धनी. आणि हे वर्म जाणून शरण आलो. तो काय लहान आहेस काय? म्हणले सगळी सत्ता दे, आपण नामधारी माणसं आहे, तुम्ही मी, आपला फक्त काय भ्रम आहे माहिती का? मी केलं तरच होतं, मी केलं तर होतच नाही, तू मरून जा. कोणाचं काय राहतंय का बाबा? कोणाचं काय राहत नाही महाराज. धान्याची गोणी भरत असताना त्या मापाला वाटतं माझ्यामुळंच गोणी भरायली का काय. पण तुकोबाऱ्या म्हणतात मापा जरा मापात राहा. तुला भरायचं का रिकामं ठेवायचं हे धान्याच्या मालकाच्या हातात आहे. माप म्हणते मी मवितो परी धनी ठेवी रीते. तुमच्या इकडं पोतं भरल्याच्या नंतर ते माप रिकामं ठेवतात का भरून ठेवतात? रिकामं ठेवतात. नुसतं रिकामं ठेवत नाहीत, पालतं घालून ठेवतात काही काय. का? त्या मापाचा मोठेपणा गोणी भरूच तर आहे. आपल्या हातात काय हो? आपला पण भ्रम आहे. पिकवून आपल्या हातात आहे. खाऊ द्यायचं का नाही? कोणाच्या हातात आहे? श्रोते हो, देवाच्या हातात आहे. आपल्या मराठवाड्याच्या आणि खानदेशाच्या बाउंड्रीवर जे खाद्यपदार्थ केला जातो त्याला मांड्याचं जेवण म्हणतात. आपल्याकडे त्याला पुरणपोळी म्हणतात. आता कसं आहे, प्रांत बदलला की मग अशी सांगितलं भाषा बदलती, तालुका बदलला की. तुम्हाला 2 पदार्थ सांगतो, तुम्ही कधी केलेत का महिला मंडळी? 2 पदार्थ आहे का? सालकुन फुकरू माहिती तुम्हाला? मला पण माहित नव्हतं. मी कोकणाला गेलो कीर्तनाला, चिपळूणला, रत्नागिरीला. तिथल्या आजीने मला विचारलं महाराज तुम्हाला जेवाय काय करायचं? म्हणलं तुमच्याकडं आसन ते करा. ती म्हणली आमच्याकडं सालकुन फुकरूई. माझ्या बापजींनी मी कधी ऐकलं नाही. मला ते फुकरू लयच कस तरी वाटायला हो. ते ऐकायलाच बरं नव्हतं. म्हणलं आजी मला फुकरू नको, मला सालकू करा. तिने 10 दिवसाचे शिळे तुकडे शिजविले. मी म्हणलं फुकरू काय होतं? ती म्हणली गुलाबजामुन आणि पुरणपोळी. हे माहीत नसलं असं होतं म्हणून विचारलंय. ते मांडे असे खापराव करते. तर मग तिकडं आम्ही जेवाय गेलो. तिथल्या माणसांनी, तिथल्या त्या काकूने आम्हाला मांड्याचं जेवण केलं. आमच्या शेजारी घर मालक जेवायला बसला. त्या घर मालकाला ज्वारीची भाकर आणि दूध वाढलं. मला जरा वाईट वाटू लागलं ना. मी म्हणलं आमच्या डोळ्यासमोर असे तर मागं कसं असन म्हणलं. मी म्हणलं खाऊ दे एखादा मांडा, देवाने काय केलंय. मग तिने गहू पुराण चालू केलं. ती म्हणली काय सांगू महाराज, यांना मांडा खूप आवडायचा. तूप लावून मांडा केला. ह्यांना ताटात, माझ्याकडे लक्ष द्या. ते शेटर लावते, जाते, झोपते, तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या. मग ती म्हणली काय सांगू महाराज, तूप लावून मांडा केला. हिने मांड्याचा पहिला घास मोडला आणि पहिला अटॅक आला. दावत पळो डॉक्टरकडे नेलं. डॉक्टरने चेकअप केलं. डॉक्टरने सांगितलं ह्यांना जर जिवंत ठेवायचं असेल तर गावापासून 3 किलोमीटर लांब ठेवा. ऐका, गहू पिकवणं आपल्या हातामध्ये आहे, पण खाऊ द्यायचं का नाही कोणाच्या हातात आहे? देवाच्या हातात आहे. अजून सोपं सांगू का? सोपं, विमानात बसणं आपल्या हातात आहे, पण खाली उतरू द्यायचं का नाही कोणाच्या हातात आहे? देवाच्या हातात आहे. का? ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. म्हणजे जवळजवळ आपल्याला 2 गोष्टी देवाच्या कळाल्या. काय काय? पहिलं सकाळची पंगत आणि दुसरं दुपारची पंगत. नाही ना. पहिलं काय कळालं देवाचं? झोपलेले मागचे. काय कळालं? पहिलं स्वरूप आणि दुसरं सामर्थ्य. फोडायची का सुपारी? नाही नाही, लय मेन गोष्ट राहिली. आता काय पाहायचं आपल्याला? देवाचा स्वभाव. म्हणजे का हो? त्या भगवान परमात्म्याचा स्वभाव कसा? त्याचं उत्तर अभंगाच्या पहिलं.
पहिल्या चरणामध्ये भगवान परमात्म्याचा स्वभाव सांगतात. माझा भगवान परमात्मा अत्यंत कृपावंत आहे. म्हणजे किती तेच आपल्याला पाहिजे. देव खरंच कृपावंत आहे. ऐका, गाथा ज्ञानेश्वरीच्या आधारे, संत वाङ्मयाच्या आधारे आपल्याला एक वेळेला देवाचा स्वभाव कळेल, आपल्याला संताचाही स्वभाव कळेल. पण खरं सांगू का, माणसाला माणसाचा स्वभाव कळत नाही. अजून पुढचं सांगू का, एक वेळेला आपल्याला अख्ख्या गावाचा स्वभाव कळेल, पण नेमका घरातल्या माणसाचा स्वभाव कळत नाही. एक वेळेला गावाचा कळेल, घराचा कळेल, पण नवऱ्याला बायकोला आणि बायकोचा नवऱ्याला अजिबात स्वभाव कळत नाही. 70 वर्ष झाल्या बायका म्हणतात ते असं कसं काय निघलं, ते तसंच होतं, तुला कळालं नाही. हा स्वभाव आहे महाराज. भारतातली माणसं लय हुशार आहेत. असं म्हणतात जपानला लय चोराचा सुळसुळाट झाला होता, त्यांनी चोर पकडण्याची मशीन बनवली. एका तासात 500 चोर पकडली. ती मशीन अमेरिकेला नेली, एका तासात 1000 चोर पकडली. ती मशीन भारतात आली, मशीनच चोरीला गेली. हे इथल्या माणसाचा स्वभाव आहे बरं का, लय हुशार महाराज. अमेरिका प्रगतशील देश आहे. तिकडं प्रत्येक काम करण्यासाठी रोबोट आहेत बघा. तुम्ही युट्यूबला बघितलं असेल, पाहुणे रावळे आले चहा द्यायला रोबोट, फवारायला रोबोट, आहे का नाही. आपल्याकडे बूट पॉलिश करायचं असलं तर असे चौकात माणसं आहेत तालुक्याला, आपल्याला तिथं जावं लागतं, बूट पॉलिश करावं लागतं. अमेरिकेत तसं नाही, अशा चौकात मशनी बसवल्यात, अशा मशनी ATM सारख्या. त्या मशीनमध्ये असा पाय घालायचा, ब्रश बाहेर येतो, बूट पॉलिश होतो, पाय बाहेर काढायचा, दुसरा पाय घालायचा, ब्रश बाहेर येतो, बूट पॉलिश होतो, पण दुसरा पाय बाहेर निघत नाही. मशीन असा पकडून ठेवते. जोपर्यंत 100ची नोट टाकत नाही, पाय बाहेरच निघत नाही. ही कुठं बनवली मशीन? अमेरिकेमध्ये. पण त्यांना काय माहिती, भारताचा नमुना इकडं पण येणार आहे. भारतातला माणूस इथं गेला, ह्याच्या लक्षात आलं पहिला पाय बाहेर निघतोय आणि दुसरा पाय मशीन पकडून ठेवती. त्यांनी पहिला पाय घातला, बूट पॉलिश केला, पाय बाहेर काढा, दुसऱ्या मशीन मध्ये गेला आणि दुसरा पाय घातला. ह्याला म्हणायचं हुशार. भारतातले माणसाला कसा स्वभाव कळेल? इथल्या माणसाचा स्वभाव खरं सांगू का, आपलेच माणसं आपल्याच कार्याला अडवू येतात. इथल्या माणसाचा स्वभाव आहे. खरं सांगतो महाराज, खरं सांगा, आपली काडी कोण करतय? आपलेच माणसं. आपल्या सोनाला चपाती करता येत नाही हे शेजारीला कोणी सांगितलं? अय सासा हो, आपल्या सोनाला चपाती करता येत नाही ती पेपरला बातमी आलती का? युट्यूबला बातमी आलती का? नाही. ही शेजारणीकडे गेली म्हणली, काय बाई माझ्या सोनाला चपातीच करता येत नाही, तुझ्या सोनाला नुसती चपाती करता येत नाही, तिची सून तिला रोज लाटण्याने मारती. ह्या इथल्या माणसाचा स्वभाव आहे. आपल्याला नेहमी दुसऱ्याच बरं वाटतंय. तुकोबारे म्हणतात, माझा भगवान परमात्मा अत्यंत कृपावंत आहे. मन कृपावंत किती, म्हणजे किती कृपावंत आहे. ऐका, देवाची किती कृपा आहे तुम्हाला थोडक्यात सांगतो. किती कृपावंत आहे देव. वारकरी संप्रदायामध्ये एका स्त्रीचं नाव आदराने घेतलं जातं महाराज, जिचा व्यवसाय चांगला नव्हता. तिचं नाव गणिका. आयुष्यभर व्याभिचार केला, आयुष्यभर वाईट वागली, पण मृत्यूच्या शेवटच्या क्षणाला तिने एक पोपट पाळला आणि पोपटाचं नाव ठेवलं राघव. जाता येता त्याला राघव मनाची मृत्यू काळ जवळ आला, मरणार तेवढ्यात तिला पोपटाची आठवण झाली. पोपटाचं नाव काय होतं? राघव. त्याला आवाज दिला, राघव राघव राघव, आणि ती मेली महाराज. त्या पोपटाने ऐकलं का नाही कोणाला माहित नाही, पण ज्याचं खरं नाव राघव आहे त्या पांडुरंग परमात्माने भगवान प्रभुरामचंद्राने ऐकलं आणि त्या व्याभिचार करणाऱ्या स्त्रीवर कृपा केली आणि तिला वैकुंठाला घेऊन गेला. म्हणून माऊली म्हणतात, तू ते आराधीन आहे की होती पुंसा बोलवित कौतुके, ती वैकुंठे तो गणिके सुरवाडू केला. म्हणून कृपावंत किती. देव आपल्यावरती कृपा करतो, फक्त आपल्याला कळत नाही देव किती कृपा करतो. बघा, 4-5 वर्ष झाले भारतामध्ये एक रोग आला होता. इकडे आलता का नाही? झोपलेले आलता का? कोणता? कोरोना महाराज. मोठे कोट्याधीश असणारे लोक मेले महाराज. लोक सुद्धा बरेच गेले बरं का कोरोना काळात. कोट्यावधी प्रॉपर्टीवाले लोक मेले. पण ऐका ना, कोरोना 2019-20 ला आला होता. आता किती चालू आहे? 2026. म्हणजे कोरोना जाऊन जवळजवळ 6 वर्ष पूर्ण झाले. 6 वर्षाच्या नंतर आपण श्री क्षेत्र विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये कीर्तन ऐकण्यासाठी जिवंत आहोत. ही कृपा कोणाची? देवाची का नाही? कळती का आपल्याला? मला सांगा बरं, ह्याच्यातला एक तरी माणूस मेलाय का? मेलय कोणी?
करा हातवर. मेले सगळे जिवंतच आहेत. नाही कृपा कोणाची? देवाची. फक्त कळत नाही. कशी कळते ऐका. मुंबई सारख्या मोठ्या शहरामध्ये एक वारकरी बाबा होते. 80 वर्ष त्यांचं वय झालं. 80 वर्षापर्यंत परमार्थ केला. निष्काम परमार्थ महाराज. त्यांना 2 मुलं. कोट्यावधीची प्रॉपर्टी, कितीतरी कंपन्या त्यांच्या हाताखाली, कितीतरी नोकर चाकर, मोठा बंगला अमेरिकेमध्ये, कोट्यावधीची प्रॉपर्टी. पण गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ. 80 वर्षापर्यंत नामस्मरण केलं. दुर्दैवाने 80व्या वर्षी हृदयविकाराचा झटका आला, म्हणजे अटॅक आला. 2 मुलांनी ॲम्ब्युलन्स बोलवली. गाडीत टाकलं. धावत पळत ॲम्ब्युलन्समध्ये टाकलं. दवाखान्यात नेलं. डॉक्टरने चेकअप केलं. डॉक्टरने सांगितलं पोरा हो हार्ट अटॅक आलेला आहे, आता बायपास ऑपरेशन करावं लागन. ह्याला एकच उपाय म्हणजे काय? बायपास ऑपरेशन. ते पण ऑपरेशन सक्सेस होईल का सांगता येत नाही. मुलं म्हणलं डॉक्टर साहेब पैशाची काय चिंता करू नका, काय पैसे पाहिजे ते घेऊन जा, पण आमचे बाबा व्यवस्थित झाले पाहिजेत. ठरलं. ऑपरेशनाची तारीख ठरली. ऑपरेशनाची वेळ ठरली. आणि 80 वर्षाच्या बाबाला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आलं. श्रोते हो ऐका ना. अमेरिकन मोठमोठे डॉक्टर बोलवले आणि त्या 80 वर्षाच्या बाबाचं ऑपरेशन चालू झालं. 3 तास ऑपरेशन होतं. किती? 3 तास. या 3 तासामध्ये 80 वर्षाच्या बाबाचं हृदय काढलं, बाजूला ठेवलं. त्या ब्लॉक झालेल्या नसा, बंद पडलेल्या रक्तवाहिन्या व्यवस्थित केल्या. हृदय परत जिथली तिथं ठेवलं आणि 80 वर्षाच्या बाबाचं ऑपरेशन सक्सेस झालं. 1 महिनाबरोबर त्या बाबाने हॉस्पिटलमध्ये आराम केला आणि 1 महिन्याच्या नंतर डॉक्टर साहेबांनी त्या बाबाला डिस्चार्जचा म्हणजे सुट्टीचा कागद दिला आणि त्या कागदाच्या पाठीमागून दुसरा एक कागद जोडून दिला. कशाचा असेल तो? बिल. त्या हॉस्पिटलचं बिल पाहिलं ना 80 वर्षाचे बाबा ढासा रडू लागले. कारण बिल निघलेलं होतं 60 लाख रुपये. किती बिल निघलं? 60 लाखाचं बिल निघलं. बाबा बोलत होते, रडत होते, बोलत नव्हते. डॉक्टरला थोडी दया आली. डॉक्टर म्हणला बाबा मी तुमच्याकडे पाहून, तुमच्या गळ्यातले माळ पाहून मी त्यातले 5 लाख रुपये कमी करतो, पण 55 लाख रुपये तुम्हाला द्यावा लागतील. बाबा बोलत नव्हते, रडत होते. डॉक्टरला वाटलं चला आपली फीस कमी करू. बाबा मी अजून 5 लाख कमी करतो, पण ऐका ना अमेरिकन डॉक्टर बोललेत 55 लाखाच्या खाली बिल येणार नाही. बाबा बोलत नव्हते, नुसते रडत होते. शेवटी मुलं म्हणू लागले बाबा 50 लाख काय 50 कोटी मागितलं असतं तरी आपण दिलं असतं. रडण्याचं कारण तर सांगा ना. श्रोते हो ऐका ना. 80 वर्षाच्या बाबाने ते कागद बघतला आणि डॉक्टरला कागद बघत उत्तर दिलं, डॉक्टर साहेब माझं ऑपरेशन तर फक्त 3 तास होतं. किती तासाचं ऑपरेशन होतं? 3 तास. अहो डॉक्टर साहेब माझं ऑपरेशन तुम्ही फक्त 3 तास केलं तर 60 लाख रुपये बिल काढलं. माझं हृदय तुम्ही 3 तास सांभाळलं तर 60 लाखाचं बिल काढलं. पण ऐका ना 80 वर्षापासून त्या देवाने माझं हृदय सांभाळलं, 1 रुपया सुद्धा बिल काढलं नाही. बोला इथं बसलेलं कोणाचं वय 60 आहे, कोणाचं 65 आहे. बाबा तुमचं 65 तरी असेल ना. आतापर्यंत काढलं कोणाचं बिल देवाने? काढलं? देव कोणाच्या स्वप्नात आलं का हो तुझं एवढं बिल निघलं म्हणून? तरी आपण एवढं कृतज्ञ नाहीत महाराज, त्याचं बिल भरत नाहीत आपण. मग बिल भरायचं कुठं? बिल भरायचं एकच साधन, त्याला गावातील अखंड हरिनाम सप्ताह म्हणतात. आपल्याला देवाने वर्षभर जिवंत ठेवलं, ह्याचे उपकार म्हणून 8 दिवस सप्त्याला हजेरी लावायची का? बिल भरायचंय महाराजी. पण मला कधी कधी वाटतं देवानी तर प्रत्येकाला एक मीटर बसवायला पाहिजे होतं. मीटर असं लाईट बिलाला मीटर आहे का नाही? समजा जर तुम्ही लाईट बिल भरलं नाही तर इकडं काय करते तर काकडेच सगळी मीटर आहेत ना. मीटर काढून नेतात का नाही वायरमॅन? तसं देवानी एक इथं मीटर बसवायला पाहिजे होतं. ज्यांनी सप्त्याला देणगी दिली नाही, सप्त्याला आला नाही, त्याचं मीटर काढून न्यायचं. पण देव कृपावंत आहे, नेतो का तो? नाही. म्हणून कृपावंत किती? म्हणून माझा भगवान परमात्मा अत्यंत कृपावंत आहे. म्हणजे किती? दीन बहु आवडती. त्याला दीन दुबळे माणसं अत्यंत आवडतात. दीन म्हणजे अहंकार विरहित, अहंकाराचं ओझं घेऊन चालणारे माणसं देवाला आवडत नाहीत. मी केलं तरच होतं, माझ्यामुळंच होतं, नाहीतरी आपला मोठेपण आपण विकत घेतलेला आहे. कसा बघा, आम्ही एका गावाला कार्यक्रमाला चाललो होतो. आपला जसा मुखेड तालुका आहे ना तसा एक मुखेड नाही बरं का, म्हणजे मला दुसरा तालुका लागला. आणि मग महाराज त्या साहेबाचा वाढदिवस होता ना, त्या तालुक्यात बॅनर लावलेले होते, साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक
शुभेच्छा. म्हणलं बॅनर कितीत मापावं तरी ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत बॅनर मापले तर 100 बॅनर भरले. किती? 100. मी म्हणलं ज्या आरती 100 बॅनर आहेत त्या आरती साहेब मोठे असले पाहिजे. साहेबाच्या घरी गेलो, म्हणलं साहेब तुम्हाला जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. साहेब म्हणजे इकडं कुठं अब यावंच लागन. म्हणलं अख्या तालुक्यात तुमचे बॅनर लावलेले. साहेब म्हणजे नाही नाही आपण माणूसच तसा आहे. अहो म्हणलं पण एवढे बॅनर असतात का? साहेब म्हणजे आपण कामच तेवढं केलंय. अहो म्हणलं पण 100 बॅनर? ते म्हणले किती म्हणलात महाराज? मी म्हणलं माझ्या डोळ्याने मापले 100 बॅनर भरलेत. ते म्हणले मी 150 बॅनरचे पैसे दिले ते 100च कसं काय लावले? म्हणजे तुम्ही 10:30च्या पुढे सगळेच गुंगातात का? नाही ना. याला म्हणायचं आपला मोठेपणा आपल्या हाताने विकत घेणं. पण दीन बहु आवडती. मोठेपणाचं ओझं घेऊन चालणारे माणसं देवाला आवडत नाहीत. दीन म्हणजे अहंकार विरहित माणसं देवाला आवडतात. ते कसे बघा. ऐका महिला मंडळी माझ्याकडे लक्ष द्या. तुम्ही झोपल्या काय? नाही ना. नाही झोप लई इमानदार आहे. झोप एकटी कधीच येत नाही. झोपेच्या अगोदर तिची लहानी बहीण येते, तिचं नाव डुकली. ती नंतर मोठ्या बहिणीला बोलित ताई तू ये, ताई अशी इकडून ये. असं करू नका. त्या डुकलीला येऊन देऊ नका आणि झोपीला येऊन देऊ नका. आता इथं बऱ्याच माता मावल्याला बऱ्याच माता मावल्यापैकी बऱ्याच जणीला 2 मुलं असते ना. 2 मुलं, लहान आणि मोठा, मोठा आणि लहाना, थोरला आणि धाकटा, धाकटा आणि चलू दे सकाळपर्यंत थोरला. मला सांगा खरं खरं बोलायचं, दोन्ही तुमचेच आहेत. तुम्हाला लहाना आवडतो का मोठा? विचार करून उत्तर द्या. लहाना म्हणाल तर मोठा बाहेर दगड घेऊन उभा आहे, आणि मोठा जर म्हणतात तर लहाना कीर्तनात येऊन बसलेला आहे. तुकोबाराय म्हणतात दोन्ही एकाच आईचे मुलं असतात, पण आई 2 मुलांमध्ये भेदभाव कशामुळे करते? ऐका, दोन्ही उभयता आपणची व्याली आणि आवडीची चाली भिन्न भिन्न. ती कशी भेदभाव करते? मोठा मुलगा 5 वर्षाचा, लहाना मुलगा. माझं समजायला तुम्हाला बोलणं का? चहा वगैरे काय मागवायचं एकदा? नाही ना. मोठा मुलगा 5 वर्षाचा, लहाना मुलगा 1 वर्षाचा. समजा मोठा मुलगा खेळायला गेला, खेळून आला पळत, आई आई मला भूक लागली जेवायला दे. मग तुम्ही काय करता? त्या मोठ्या मुलाला अशी बसायला चटई टाकता, वाटी घेता, वाटीत काला चुरता आणि मोठ्या मुलाच्या पुढे ती वाटी टाकता. आणि ते जर हाताने खायना झालं ना, या काय म्हणतात माहिती का? माझं बाळ लय हुशार आहे, कसं हाताने काला खातंय. कोणत्या मुलाला? मोठ्या. आणि तरी ते खायना झालं ना, मग आई काय म्हणते? अख्ख्या गावात ह्याच्यासारखं हुशार कोणीच नाही, पुढचा मुख्यमंत्री हेच. हिलाच माहित नाही कोण आहे, पण म्हणते का नाही? त्याला असा मोठेपणा दिल्यामुळे ते हाताने काला खातं. कोणतं? मोठं. आता तुम्ही हाच प्रयोग लहान्या मुलावर करा बरं 1 वर्षाच्या. त्याला म्हणा बरं कसं हाताने काला खातंय, आणि हेच मुख्यमंत्री हेच पंतप्रधान. ते खाईन का काला? नाही ना. मग आईचा नाविलाज होतो. आई त्याला असं कडेवरती घेते. हा चिवचा घास, हा माऊचा घास, हा काकोचा घास, हा कुत्रीचा नुसतं वाटतंय का नाही, हा गाईचा घास. असं करून आई लहान्याला खाऊ घातलं का मोठ्याला? लहान्याला. कशामुळं? तुकोबाराय म्हणतात वरी करी सत्ता शहानिया, शहानिया, वरी करी सत्ता शहानिया, वरी करी सत्ता शहानिया, वरी करी सत्ता शहानिया, मुखी घास घाली माता वरी करी सत्ता शहानिया, वरी करी सत्ता शहानिया, आकुल्याच्या मुखी घालून हरल्या, वरी करी सत्ता शहानिया, वरी करी सत्ता शहानिया. तुकोबाराय म्हणतात 10 कुट्याच्या मुखी घास घाली माता, वरी करी सत्ता शहानिया. एकाच आईच्या पोटी 2 मुलं, पण मोठ्याला आई खाऊ घालत नाही. कशामुळे? त्याला अहंकार झाला म्हणून. म्हणून दीन बहु आवडती. दीन दुबळे माणसं देवाला अत्यंत आवडतात. मग का हो तुकोबाराय? दीन दुबळ्या माणसासाठी भगवान परमात्मा नेमका काय करतो? अभंगाचं दुसरं
तुकोबर भगवान परमात्माचं कर्तव्य सांगता तो भक्तासाठी नेमका काय करतो तर त्यांचा भार आहे माता. भार म्हणजे नेमकं काय? भार म्हणजे ओझ, भार म्हणजे गाठोड, भार म्हणजे कर्तव्य. भगवान परमात्मा आपल्या भक्ताचा संपूर्ण भार वाहतो. भार म्हणजे ओझ आहे महाराज. ऐका, संसारातल्या प्रत्येक मनुष्य जातीला दोन प्रकारची चिंता आहे. पहिली चिंता नित्य उठून या, पहिली खाण्याची चिंता आहे. बरं, बायको सकाळ नवऱ्याला विचारते नाश्त्याला काय करू. ह्याने हात धुतल्या दुसऱ्या बायकोचा दुसरा प्रश्न आहे दुपारा भाजी कोणची करू. दुपारी नवऱ्याने हात धुतल्याबरोबर तिसरा प्रश्न संध्याकाळी खिचडी भागण का चपाती करावं लागण, आहे का नाही. हा प्रश्न कशासाठी? नित्य उठून या खावयाची चिंता. आणि दुसरी एक चिंता आहे महाराज आपल्याला, कोणती? वा, आईशी चिंता करी सदा सर्व काळ, कै मी उद्धार पावेल. ह्या दोन चिंता आहेत का नाही आपल्याला. मग भगवान परमात्मा दोन्ही प्रकारची चिंता वाहतो. कशी? भुक्ती मुक्तीची चिंता, दैन्य नाही दरिद्रता. आणि तुका म्हणे दाता पांडुरंग ओळखिल्या. देवाची ना आपली ओळख झाली रे झाली. भगवान परमात्मा भार वाहतो. संसारिक तुम्ही संसारिक, मी संसारिक. आपल्याला चिंता आहे का नाही बरं. फक्त आपला फरक काय माहितीये का? आपल्याला जरा दुसऱ्याचं बरं वाटतंय, खरंय का नाही. आपल्याला आपल्यापेक्षा शेजाऱ्याचं चांगलं वाटतंय आणि शेजाऱ्याला आपलं चांगलं वाटतंय. दोघाचं सारखंच असतंय. अजून सोपं करून सांगू का? खाली बसलेल्या सगळ्याला कीर्तन करायचं बरं वाटतंय, वाटतंय का नाही. तुम्हाला वाटतं कीर्तन करायचं लय बरं आहे, पण आम्हाला लोक येईपर्यंत फोन करतील महाराज कुठपर्यंत आला. एकदा महाराजाला बुका लावला मग महाराज गेला का गेला. कोण बघत? एक नवरा बायकोला लयच वैतागला. बायकोला काय म्हणला माहिती का? बास आता मला नांदायचंच नाही. हे कोण म्हणला? झोपा तुम्ही झोपा. कोण म्हणलं मग? नवरा. नवरा ही काम तेवढं सांगत होती, उठा धुणं धुवा, उठा भांडे घासा, उठा स्वयंपाक करा. हे सकाळी सकाळी उठला आणि बायकोला मला काय तुझ्यापाशी राहायचं नाही. आता डायरेक्ट वकिलाकडे जातो घटस्फोटच घेतो. हे सकाळी सकाळी उठलं वकिलाकडे गेलं. कशाला? घटस्फोट घ्यायला. अर्ध्या तासाने परत आला आणि ह्याच्यासाठी कांदा पोहे बनवायला लागला. ती म्हणली काय झालं? वकिलाकडे गेला होतात ना घटस्फोट घ्यायला. तो म्हणला वकील दारातच भांडे घाशीत होता. आपल्याला फक्त दुसऱ्याचं बरं वाटतंय महाराज. माझं तर लयच अवघड आहे. सगळ्याच सारखंच आहे. आमचा कीर्तन 2 तासाचं आहे, प्रवास 10 तासाचा आहे. पण तुकोबर आहे म्हणतात पांडुरंग दाता ओळखिल्या. एकदा का त्या भगवान परमात्माची ओळख झाली, भगवान परमात्मा भार वाहतो. कसा भार वाहतो आहे का? महाभारत युद्ध चालू होतं आणि महाभारत युद्ध चालू असताना दुर्योधन भीष्माचार्याला म्हणला, दादाजी माझं खातान पांडवाची पाठराखण करता होय. माझा एक भाऊ भीमाच्या गद्याच्या प्रहाराने मरायला लागलाय आणि अजून पांडवाच्या केसाला धक्का सुद्धा नाही. मग तुम्ही खातात माझं आणि युद्ध पांडवाच्या बाजूने करता. भीष्माचार्याला राग आला. महाराज माणसाने कशा बोलावं, पण खाल्लेलं काढून नेलं. राग येतो माणसाला. मी खाऊ घातलं होतं असं जर म्हणलं ना, असं वाटतं वकून काढावं. राग आला आणि भीष्माचार्याने प्रतिज्ञा केली, दुर्योधना हा पितामह भीष्म प्रतिज्ञा करतो उद्या सूर्य अस्तापर्यंत ही पृथ्वी निष्पांडवी पृथ्वी करीन. प्रतिज्ञा कोणाची? भीष्माचार्याची, ज्यांनी आपल्या वडिलाच्या सुखासाठी अजन्म ब्रह्मचारी राहण्याची प्रतिज्ञा केली होती. महाराज प्रतिज्ञेचं दुसरं नाव म्हणजे पितामह भीष्म, गंगापुत्र भीष्म म्हणायचे. पाहता पाहता बातमी पांडवापर्यंत पोहोचली. पांडव म्हणू लागले उद्या आपल्या जीवनाचा शेवटचा दिवस का? भीष्माचार्याने प्रतिज्ञा केली. पण ऐका, गतीर भरता प्रभू साक्षी. भगवान श्रीकृष्ण होते ना. श्रीकृष्ण म्हणले द्रौपदी उरक, आपल्याला एका साधूच्या दर्शनाला जायचंय. द्रौपदी म्हणली ह्या वेळेला? 11:15 वाजता. कृष्ण म्हणले लोक लय जांभळ्या द्यायले तर म्हणजे तिथले सांगालो मी, इथले द्या. 11:15 वाजता जर आपण गेलो नाहीत तर उद्या तुझं कुकू जिवंत राहणार नाही. मग द्रौपदी अशी नटून सजून निघाली. काही बघा, संताच्या साधूच्या आणि देव दर्शनाला जाताना माणसानं नटून सजून गेलं पाहिजे. देवाच्या दर्शनाला जाताना नवे कपडे घालून गेलं पाहिजे. केस वगैरे व्यवस्थित विंचरले पाहिजेत.
महिला मंडळीच्या भाषेमध्ये मेकअप करून गेलं पाहिजे का? देव आपल्याला पाहणार आहे महाराज, बरोबर आहे का नाही? देव आपल्याला पाहणार आहे. आपला जेवढा प्रसन्न चेहरा असन देव आपल्याला तेवढा चांगला आशीर्वाद देतो. आपण असं कृष्णचं तोंड करून गेलो ना, देव म्हणतो असाच मर. मग देवाच्या मंदिरामध्ये कीर्तनामध्ये हरिपाठाला जाताना प्रफुल्लित अंतकरणातलं दुःख बाजूला काढून जायचं, प्रसन्न होऊन जायचं. देव तेव्हाच प्रसन्न होतो. आणि द्रौपदीने नवी साडी घातली, हातामध्ये बांगड्या घातल्या आणि निघाली द्रौपदी महाराज श्रीकृष्णाबरोबर. कोणाच्या दर्शनाला? ज्या भीष्माचार्याने आता प्रतिज्ञा केली होती त्यांच्या दर्शनाला निघाली. कृष्ण म्हणतात द्रौपदी मी मधात येत नाही, मी बाहेर थांबतो. द्रौपदीच्या चपला घेऊन भगवान श्रीकृष्ण बाहेर थांबले. द्रौपदी आतमध्ये गेली. भीष्माचार्य डोळे बंद करून ध्यान करत होते. द्रौपदीने दर्शन घेतलं आणि बांगड्याचा आवाज केला. भीष्माचार्याने आशीर्वाद दिला, हे पुत्री सौभाग्यवती भव. आशीर्वाद झाला. द्रौपदीने पदूर बाजूला केला. भीष्माचार्याला विचारलं, दादाजी हा आशीर्वाद या जन्मीचा का पुढच्या जन्मीचा? म्हणजे अहो आज सकाळी तुम्ही माझ्या नवऱ्याला मारण्याची प्रतिज्ञा केली आणि तुम्ही मला आता आशीर्वाद देता सौभाग्यवती म्हणून भव. तुम्ही माझा आशीर्वाद पूर्ण करणार का सकाळी घेतलेली प्रतिज्ञा पूर्ण करणार? भीष्माचार्य म्हणतात द्रौपदी माझा आशीर्वादही बाजूला राहू दे, माझी प्रतिज्ञा बाजूला राहू दे. एवढ्या रात्रीची तू आलीस कुणाबरोबर मला ही सांग. द्रौपदी म्हणली आमच्या घरी एक नौकर आहे, त्या नौकरा बरोबर आले. ह्यांच्या घरचा नौकर कोण होता? श्रीकृष्ण. कुठे आहे तुझा नौकर? म्हणजे बाहेर चपला घेऊन उभा आहे, बोलव त्याला. श्रीकृष्णाने द्रौपदीच्या चपला खाली ठेवल्या, आतमध्ये प्रवेश केला. भीष्माचार्य म्हणतात पोरी हा तुझा नौकर आहे, हा तुझा कृष्ण आहे? हो दादाजी. अगं पोरी असा जर तुझा नौकर असेल, असा जर तुझा सेवक असेल तर माझ्यासारख्या लाखो भीष्माच्या प्रतिज्ञा मातीत जातील, पण पांडवाच्या केसाला धक्का सुद्धा लागणार नाही का? त्यांचा भार वाहे माता. भगवान परमात्मा भार वाहतो. आणखीन काय काय करतो देव? अभंगाचं महाराजासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. एवढी गोड चाललंय आणि एवढी चांगली, ह्या चालीने तो कुंभकर्ण सुद्धा जागा होईल, पण कीर्तनातलं कुंभकर्ण जागा होत नाही. तुकोबर आहे म्हणतात भलो निधी वाट. भगवान परमात्मा कोणाची वाट विसरू देत नाही. कशामुळं? करी धरुणी दाबी नीट. भगवान परमात्मा आपल्या हाताला धरतो आणि वारकरी संप्रदायाची वाट दाखवतो. भलो निधी वाट वाट दावी करे धरून
दावी करी शेवटाचे झाले चढ भारी शेवटाचे झाले चढ भारी कर कर म्हणजे हात हात वाट दावी कोण दावी करी धरो निया तो भगवान परमात्मा नुसती वाट दाखवत नाही योगक्षेम वाहाम्यहम तो योगक्षेमही वाहतो आणि वाटही दाखवतो कशी वाट दाखवतो आता वाट दाखवणं वेगळे आणि वाट लावणं वेगळे वाट लावणं वेगळे आणि वाटेला लावणं वेगळे काही काही माणसं वाट लावतात आणि काही काही माणसं वाटेला लावतात माणसाने वाटेला लावावं पण कोणाची वाट लावणी काय काय माणसं असेत अख्खी वाट लावायला बसलेत एखाद्याच्या दिंडीत गेले की दिंडीवाल्याचीच वाट एका दिंडीच्या 2 दिंड्या असे काही काही माणसं आहेत ना एका सप्त्याचे 2 सप्ते असे काही काही वाट लावणार आहेत ना भगवान परमात्मा परमार्थाची वाट दाखवतो वाट दावी करी धरोनिया मग महाराज आता ऐका बरं काय तो कृपा करतो पहिल्या चरणात कृपा करतो का नाही करतो दुसऱ्या चरणात तो बहार वाहतो तिसऱ्या चरणात तो वाट दाखवतो मग या 3 गोष्टी भगवान परमात्मा कोणासाठी करतो अभंगाचं शेवट जीवे तुका म्हणे जीवे तुका म्हणे जीवे तुका म्हणे हा तुका म्हणे तुका तुका
योगक्षम चिंता करी योगक्षम चिंता सरते शेवटी जगद्गुरु श्री तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे जीवे अनुसरले एक भावी. ज्या भगवान परमात्माच्या पायावरती ज्या भक्ताने जीव ओवळून टाकला, देव त्यांचा भार वाहे माता. एकदा सर्व उपस्थित फक्त पुरुष मंडळी असे दोन हात वर करा. फक्त पुरुष मंडळी, आतमध्ये बसलेले, बाहेर बसलेले, इकडे बारवाला टेकन देऊन बसलेले, अंधारातले, तंबाखू द्या आता टाकून केले का हातावर. फक्त पुरुष मंडळीने आणि मोठ्या प्रेमाने त्या भगवान परमात्म्याचं भजन करा.
विठोबा अभंगाच्या शेवटच्या चरणाचा 5 मिनिटांमध्ये भावार्थ कीर्तन सेवा समाप्त. सरते शेवटी जगद्गुरु श्री तुकोबाराय म्हणतात, तू काय म्हणे जीवे अनुसरले एक भावी. भगवान परमात्मा त्याच भक्ताचं अनुसरून काम करतो ज्या भक्ताने अनुसरून देवाची सेवा केली. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये 4 प्रकारचं समर्पण सांगितलं. पहिलं आहे वस्तू समर्पण, दुसरं आहे कर्म समर्पण, तिसरं आहे देह समर्पण आणि चौथ्या सगळ्यात श्रेष्ठ समर्पण सांगितल्याला जीव समर्पण म्हणतात. वस्तू समर्पण म्हणजे तुम्ही पांडुरंगाला काही द्या पण प्रेमाने द्या. पत्रम पुष्पम फलम तोयम एवमेत भक्त्या प्रयच्छति. तुम्ही काही द्या, पत्र द्या, फूल द्या, पाळ द्या, गव्हाची वंबी द्या, ज्वारीचे कणीस द्या पण प्रेमाने द्या. हे काय झालं? वस्तू समर्पण. दुसरं समर्पण सांगितलं कर्म समर्पण. तुम्ही जे जे चांगलं कर्म करता काम करता ते देवाला अर्पण करा. सकाळी देवपूजा केली, कृष्णार्पण नमस्तु. स्वयंपाक केला, कृष्णार्पण नमस्तु. भाजी केली, कृष्णार्पण नमस्तु. काही करा पण कसं करा? देवाला अर्पण करा. पण ऐका बरं का, काही करा म्हणजे चोरी करून लगेच अर्पण करता नाही तर. म्हणून माऊलीने त्याचा शब्द वापरला तो उचित कर्मे आगवी. उचित शब्द आला बरं का. उचित कर्म देवाला अर्पण करा. किती कर्म झाले? 2. तिसरं एक समर्पण सांगितलं देह समर्पण. आपला देह देवाला देऊन टाकायचा महाराज. म्हणजे देहाने मनाने काये वाचे मनी सहित विठ्ठला. सगळं देह देवाला अर्पण करायचा. देह समर्पिजे देवा. रावण आणि पूजा करतावेळेस एक कमळ कमी पडू लागलं म्हणून मस्तक धरली, तलवारीने मस्तक छाटलं आणि भगवान भोलेनाथाच्या चरणी अर्पण केलं. देह समर्पिजे देवा. हा देह समर्पण. पण ऐका ना, एक सगळ्यात श्रेष्ठ समर्पण सांगितलं त्याला म्हणतात जीव. आता जीव कशासाठी श्रेष्ठ आहे? एक वेळेला देहाचा एखादा अवयव कमी झाला तरी चालन पण माणसाचं प्रेम जीवा वाचतं. डॉक्टर म्हणला एकतर हात कापावा लागन नाहीतर तुमचा जीव जाईल. माणसं जीव देते हात कापते मग आहे का? म्हणजे शरीरापेक्षा प्रेम कशावर आहे? जीवावर आहे ना. मग सगळ्यात एक श्रेष्ठ म्हणून सगळ्यात एक श्रेष्ठ समर्पण सांगितलं जीव समर्पण. ते कसं? तुका म्हणे बळी जीव सर्व भावे हरी सर्व काम करी न सांगता. पुढं काय? 7वीला राहे हृदय संपुष्टी. त्याचं शेवटचं चरण तो काय म्हणे जीव भाव देवा पायी आणि ठेवून येते काही न मागती. ते जीव तर देतात पण मागत काहीच नाही. याला म्हणायचं तू काय म्हणे जीवे अनुसरल्या एक भावी. म्हणजे देवाचे अनुसरून जे सेवा करतो भगवान परमात्मा त्याचा भार वाहतो. आणि खऱ्या अर्थाने ना आपल्या गावाचा भार भगवान परमात्माने वाहिलाय बरं का.
व्हायला का जागृत देवस्थान महाराज 3 मंदिर आहेत गावामध्ये, बरोबर आहे का ना? भगवान भोलेनाथाचं मंदिर आहे, रामभक्त हनुमानरायाचं मंदिर आहे आणि प्रत्यक्षात प्राणसंजीवन विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचं मंदिर आहे. म्हणून तुम्हा गावकऱ्यांचं परम भाग्य आहे. गेली अनेक वर्षापासून हा भव्य दिव्य नामयज्ञ महोत्सव आपल्या गावामध्ये सर्वच चालू आहे. एकदा या कार्यक्रमाचे आयोजक नियोजक संयोजक जे कोणी असतील बरं का, आता आम्ही महाराज आम्ही सगळे बाहेरचे माणसं आहेत आहे का नाही, पण मुख्य अधिष्ठान जे कोणी अधिष्ठान असतील त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजा बघा. 8ही कीर्तनकाराचे सौजन्य आहेत, रोजचे सौजन्य आहेत, रोजचे अन्नदाते आहेत. मला असं कळालं की संपूर्ण गावाला जेवण आहे, बरोबर रोजचे रोज. म्हणून तुम्हा गावकऱ्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे बरं का. गोड मृदंग वादक आदरणीय श्री हरिभक्त पांडुरंग महाराजांनी सेवा केली. महाराजासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजा. आमचे विठ्ठल मंदिर गावातली मंदिरातली साऊंड सिस्टीम आहे. वा वा दादा, तुम्हाला सुद्धा धन्यवाद देतो. उपस्थित सर्व गायक वादक सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. आणि याच ठिकाणी कीर्तन सेवा समाप्त. ज्ञानेश्वर शाल एक होईल. निळकंठ महाराज पुढे म्हणतील, त्यांना साथ देतील गोविंद महाराज. निळकंठ महाराज गोविंद महाराज तुका मने जीवे, तुका मने जीवे, तुका मने
हाय त्यांचा भार वाहे माता. त्यांचा भार हॅलो.